मोठे गावकरचं करायचं काय, खाली मुंडक वरी पाय. युवा सेना शिंदे गट आक्रमक. 22,50,000 विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या मोठे गावकरचं करायचं काय, खाली मुंडक वरी पाय अशा घोषणा देत आज युवा सेना शिंदे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली असून नीट पेपर फुटी संदर्भात योग्य ती कारवाई करावी. या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये, अन्यथा यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. पैशासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांचा बळी देणाऱ्या मोठे गावकरचं करायचं का? तू आगे बढ़ो. माननीय युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आप आगे बढ़ो. आज युवा सेनेच्या वतीने मोठे गावकर जे पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अजून दुसरे कुठले ट्युशनवाले याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करून त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. आमचा असा संशय आहे की मोठे गावकरच नसून अजून काही ट्युशनवाले आहेत याच्यात की ते याच्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असा एकही ट्युशनवाला याच्या पेपर फुटीमध्ये इन्व्हॉल्व आहे असा एकही सुटला नाही पाहिजे. याबद्दल आम्ही निवेदन देऊन शासनाला कळविण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये जर कुठलीही दिरंगाई झाली आणि व्यवस्थित चौकशी करून कारवाई नाही झाल्या तर शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देईल. शिवसेना रस्त्यावर उतरून जे काही दोषी आहेत यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भाग पाडेल. 50,000 विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं त्याबद्दल मी या पेपरफुटी प्रकरणाचं जाहीरपणे शिवसेना वतीने निषेध करतो आणि पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर शिवसेना आमची युवा सेना खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे राहील. कोणालाही कुठल्याही विद्यार्थ्याला मी आवाहन करतो की ज्याला कोणाला आमची गरज पडेल त्यांनी आमचे संपर्क साधावा. आम्ही युवा सेना आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. हे युवा सेना शिवसेना स्टाईलने दाखवल्या जाईल आणि रीतसर जे आम्ही सरकारमध्ये आहोत एकनाथ शिंदे साहेबाला भेटणार, जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही जाणार आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागणार. कारण ते झालंच पाहिजे. कारण आता पुढील लोकांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते. विद्यार्थी जे आहेत शेतकरी त्यांचे आईवडील शेतकरी आहेत, मरमर करून फीस भरतात पैसे आणून त्यांचे. त्याच्याबद्दल आम्ही पाठपुरावा पुढे करणार ना, कायदेशीररित्या त्यांच्यावर कारवाई करायला लावणार शासनाला. तसं न झाल्यास पुढील भूमिका काय राहील? शिवसेना स्टाईलनं फोडून टाकू ना पुरे क्लासेस. काय त्याच्यामध्ये पहिले बी आंदोलनं करत आले, आज नवीन आल्या. परत एकदा हातात आम्हाला हे घ्यावं लागेल, कायदा घ्यावा लागेल.